नगरसेवक, नगरसेविका, सर्व माझे प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या मित्रांनो, सुरुवातीलाच कार्यक्रमाला उशीर झाला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु बरेच दिवसापूर्वी मला स्वतः धनंजय मुंडेंनी सांगितलेलं होतं की परळी वैजनाथ परिसरातील विविध विकास कामांची उद्घाटन ही आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. देशातल्या 12 ज्योतिर्लिंगांच्या पैकी महत्वाचं ज्योतिर्लिंग तसंच कोट्यावधी भाविकांचं दैवत असलेल्या परळी वैजनाथच्या चरणी सर्वप्रथम मी भावपूर्ण वंदन करतो. आणि परळी वैजनाथाच्या मंदिरासह देशातल्या शेकडो मंदिराचा, नंदी घाटांचा ज्यांनी जीर्णोद्धार केला, शाळा असतील, धर्मशाळा उभारून ज्यांनी विकास कामांना देशात एक आदर्श निर्माण केला, त्या राज्यकर्त्याचा आदर्श तसंच आपल्या सगळ्यांचा आदर, प्रेरणा, श्रद्धास्थान म्हणून ज्यांच्याकडं आपण पाहतो त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याला पवित्र स्मृतीला मी नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं विनम्रपूर्वक त्या ठिकाणी वंदन करतो. आपण सर्वांना सध्या सुरू असलेल्या नवरात्र महोत्सवाच्या तसंच 2 दिवसांनी येणाऱ्या दसऱ्याच्या, नंतरच्या मोहरमच्या, नंतरच्या दिवाळीच्या, ख्रिसमसच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दसऱ्याच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करण्याचा आजपर्यंत परंपरा चालत आलेली आणि चांगल्या मोहिमेवर निघण्याची प्रथा ही देखील सीमोल्लंघन करून आपण त्या ठिकाणी करत असतो. त्याच प्रथेचा आज खऱ्या अर्थाने परळी शहरात पालन होत आहे असं मला आजच्या उद्घाटनाच्या निमित्तानं वाटतं. मला सुरुवातीला नगराध्यक्षांनी आणि बाकीच्या सगळ्यांनी कशा पद्धतीनं आपण परळी परिसराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला याबद्दलची माहिती दिली. आज सुरुवातीला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं परळी कृषी उत्पन्न बाजार समिती टोकवाडी येथे स्थलांतरित होत आहे त्याच्या विविध कामांचा आज शुभारंभ झालेला. माननीय पंडितांनी पुढाकार घेतला. आज वय वर्ष इतकं जास्त असताना पण आपण जे हातामध्ये घेतलेलं काम आहे ते पूर्णत्वाला द्यायचं. 85 एकर जागा, आज त्या जागेची करोडो रुपयाची किंमत, 11 कोटी रुपयाचा खर्च तिथं आज ज्याचं आम्ही भूमिपूजन केलं त्याच्यात होणार आहे. 50% अनुदान, 50% मार्केट कमिटीला घालावं लागणार आहे. बाजार समितीकडे 2 कोटीच्या ठेवी आहे. 1 रुपया देखील अण्णांच्या नेतृत्वाखाली जी बाजार समिती आपल्या तालुक्यातली काम करते त्याच्यावर कर्ज नाहीये. बीड जिल्हा बँकेचे 1.5 कोटी कर्ज आजपर्यंत फेडलेलं आहे आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना देखील एक सामाजिक बांधिलकीच्या नात्याने मदत करण्याची भूमिका ही आपल्या परळी कृषी उत्पन्न बाजार समितीनं आजपर्यंत त्या ठिकाणी घेतलेली. उद्याच्या केव्हाही बाजार समितीच्या निवडणुका लागतील. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती, कुठली संस्था उभी करत असताना, संस्था पुढे नेत असताना कुणाला तरी तर हाताच्या कोणाला जसं आपण जपत असतो तशा पद्धतीने संस्था उभी करत असताना सर्व जीव ओतून काम करावं लागतं आणि त्या अण्णांनी सर्व सहकार्यांना बरोबर जीव त्या ठिकाणी केलं. त्याच्यामुळेच माझ्या परळी तालुक्याच्या वैभवामध्ये भर घालणारे एक उत्तम प्रकारची मार्केट कमिटी ही त्या परिसरामध्ये उभी राहते. माझ्या इथल्या शेतकऱ्यांना योग्य प्रकारचा भाव मिळावा. माझ्या हमाल असतील, व्यापारी असतील, शेतकरी असतील, व्यापारी असतील, सगळ्यांना त्याच्यातून न्याय मिळावा एवढीच अपेक्षा एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने मी आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करतो आणि याचाही आपल्या सर्वांच्या साक्षीनं भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतो. आज शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी दुसऱ्या 2 वास्तू, एक तर आपण लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर हे उभं केलेलं आहे.
त्या मंदिराचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. त्याचबरोबर नगर परिषद प्रशासकीय इमारत हा लोकार्पण सोहळा झालेला आहे, त्याचंही उद्घाटन झालं. तसंच डॉक्टर भालचंद्र वाचनालय इमारत व्यापारी संकुलाचा कोनशिला समारंभ त्या ठिकाणी झाला असंही मी या निमित्तानं जाहीर करतो. मला आठवतंय पाठीमागच्या काळामध्ये काही राजकीय स्थित्यंतर घडली आणि त्यावेळेस आम्ही सगळेजण सरकारमध्ये काम करत होतो. त्यावेळेस काही भूमिका धनंजय मुंडेंनी आणि इथं असणारे नगराध्यक्ष त्यावेळेसचे दीपकराव असतील, आपले बाजीराव भैया असतील, या सगळ्या सन्माननीय नगरसेवक नगरसेविका आणि प्रमुखांनी भूमिका मांडली. आम्ही देखील काम करतो. आताच येताना राजेश टोपे आणि आम्ही गाडीत बोलत होतो की कसल्याही प्रकारच्या लाटा आल्या गेल्या तरी सहसा आम्हाला त्या लाटेचा धक्का लागत नाही. मी बारामतीतनं असेल, रोह्याच्या परिसरात सुनील तटकरे असतील, मांडगाव, आपले जयंत पाटील वाळवा इस्लामपूरच्या परिसरात असतील, आर पाटील आज हयात नाहीत परंतु तासगावच्या भागात असतील, दिलीप वळसे पाटील आमच्या आंबेगावच्या परिसरात असतील, विजयसिंह मोहिते पाटलांचा मतदारसंघ राखीव झाला, परंतु राखीव झाला तरी ते सांगतील तो उमेदवार निवडून आणण्याची हकोटी ही माळशिरस भागातून घडते आणि तेच रामराजेंच्या फलटणच्या भागातून दीपक चव्हाणला निवडून आणण्याचं काम होतं. कशामुळे घडतं? किती लाटा आल्या तरी का तिथं काही वेगळ्या पद्धतीचं घडत नाही? कारण सातत्याने त्या भागातल्या विकासाचा ध्यास घेऊन आम्ही सगळेजण काम करत असतो. आज देखील परळीच्या परिसरामध्ये ही सगळी काम करत असताना आपण करोडो रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला, त्यामुळे ही सगळी कामं उभी राहिली. तुम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवलं, अधिकाऱ्यांनी साथ दिली आणि धनंजय मुंडेंचा दूरचं दृष्टी असणारं नेतृत्व हे तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं मिळालं. आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र, राज्याचे तरुण तडफदार धडाडीचं नेतृत्व म्हणून ज्यांनी आज स्वतःची वेगळी ओळख सांध्यापासून बांध्यापर्यंत त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे, ते आपल्या पक्षाचे विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते सन्माननीय धनंजय मुंडे यांच्या आकारलेल्या आणि नगर परिषदेच्या त्यांच्या सहकार्यांनी साकारलेल्या परळी नगर परिषदेची प्रशासकीय इमारत, तसंच मुंडे साहेबांच्या नावाने जे नटराज रंग मंदिर आणि भालचंद्र वाचनालय आणि इतर पण काही विविध विकास कामाची उद्घाटन आपण केली. हे अतिशय एक शुभ दिन आपण त्या ठिकाणी मानला पाहिजे. स्वर्गीय मुंडे साहेबांच्या सोबत अनेक वर्ष धनंजय मुंडे अगदी लहानपणापासून सावलीसारखे वावरले. राजकारणाचे समाजकारणाचे धडे त्यांनी मुंडे साहेबांच्याकडनं घेतले. संघर्षाच्या प्रत्येक पावलावर स्वर्गीय मुंडे साहेबांना त्यांनी साथ दिली. संकट अंगावर झेलली, काही परतून पण लावली. अशा संघर्षातून निर्माण झालेला त्यांचं नेतृत्व आज अत्यंत कृतज्ञ भावनेनं स्वर्गीय मुंडे साहेबांना अशा पद्धतीनं आपल्या कार्यातून आदरांजली वाहत आहे. ही गोष्ट त्यांच्याबद्दल जनमानसातनं निश्चितपणे प्रेम वाढवणार आहे. माझी नगराध्यक्षांना आणि सगळ्या सहकार्यांना विनंती आहे, मुंडे साहेबांच्या नावाला साजेसच काम त्या नाट्य मंदिरामध्ये झालं पाहिजे. प्रत्येक बाबतीमध्ये तिथं काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आपण सगळ्यांनी धनंजय मुंडेंना विधिमंडळामध्ये अभ्यासपूर्ण मुद्देसूद भाषण करताना किंवा सरकारवर तुटून पडताना पाहिलेलं आहे. शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करताना आपण त्यांना पाहतो, तेव्हा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. स्वर्गीय मुंडे साहेबांची देखील राजकीय सामाजिक विचारांचा, लोकसेवेचा, संघर्षाचा, संवेदनशीलतेचा आणि कर्तृत्वाचा आणि वक्तृत्वाचा वारसा धनंजय मुंडे यांच्यासारखं नेतृत्व आमच्या सोबत आहे याचा मला रास्त अभिमान वाटतो आणि मला समाधान वाटतं. तुम्ही बघा, आज मी जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे अनेक जण आम्ही, राजेश टोपे हे विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये काम करतो. परंतु ज्यावेळेस लोकांच्या मधनं
विरोधी पक्ष नेता हवाय, त्यावेळेस पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं तरुणाला संधी दिली, धनंजय मुंडेंना संधी दिली. हे कधी आले, केव्हा आले, काय आले, ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे, ज्याच्यामध्ये नेतृत्वाचे गुण आहे, त्याला संधी मिळाली पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका आहे. त्याच्यामध्ये जाती पातीचा, नात्या गोत्याचा कदापि विचार केला जात नाही आणि ते निश्चितपणे या जबाबदारीला पात्र ठरलेले. आदरणीय पवार साहेबांनी देखील भविष्यात राज्याचं नेतृत्व करू शकणाऱ्या नेत्यांची सक्षमपणे निर्माण केलेली आहे आणि त्या सक्षम नेतृत्वापैकी एक नाव हे आपल्या परळीचा सुपुत्र धनंजय मुंडे आणि पवार साहेबांनी स्वतःच्या एका मुलाखतीमध्ये त्या सगळ्याचा उल्लेख केलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्याला यापेक्षा मोठी शाबासकी ही त्या ठिकाणी मिळू शकत नाही. त्यांचं चांगलं कौतुक अधिक काय असू शकतं. धनंजय मुंडेंचा भविष्यकाळ उज्ज्वल असून त्यांच्या बरोबरीला पक्षाचा आणि राज्याचा भविष्यकाळ देखील निश्चित उज्ज्वल आहे, हे आता प्रांताध्यक्षांनी पण सांगितलेलं आहे आणि मी पण त्याची खात्री आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो. आज त्यांनी काँक्रीटच्या करता त्यावेळेस पैसे मागितले, रस्त्याच्या करता आम्ही लोकांनी दिले. पिण्याच्या पाण्याचे, माझ्या परळीला रोज पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, त्याकरता निधी मागितला, आपण तोही निधी दिला. ज्या ज्या कामाच्या करता निधी मागण्याचं काम त्यांनी केलं, त्या त्या पद्धतीनं आपण त्यांना निधी देण्याच्या बद्दल सतत मदत त्या ठिकाणी केली. आज आपण काय होतो, माझं तर तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की कुठल्याही शहराचा चेहरामोहरा बदलत असताना तिथं स्मशानभूमी असेल, तिथं कब्रस्तान असेल, तिथं उद्यानं असतील, तिथं क्रीडांगण असतील, तिथं नाना नानी पार्क किंवा छोट्या मुलांना पण खेळण्याच्या करता काही सुविधा देण्याचं काम असेल, किंवा आत्ताच येताना धनंजय मुंडे मला सांगत होते की काही भागामध्ये काही छोटे व्यापारी असतात, त्यांना काही व्यवसाय करायचा असतो. शहर चहूबाजूनी वाढत असताना त्याच्यामध्ये मागासवर्गीय समाज असेल, अल्पसंख्याक भटका समाज असेल, इतर मागासवर्गीय समाज असेल किंवा बहुजन समाज असेल, या सगळ्या समाजाच्या करता हे शहर आपला विचार करत आहे. आमच्या नवीन पिढीला उत्तम प्रकारचं वाचनालयाच्या पुस्तकं त्याच्यातून मिळाली पाहिजे, त्याकरता देखील डॉक्टरांच्या नावाने तिथं अतिशय चांगल्या प्रकारचं डॉक्टर भालचंद्र वाचनालयाची इमारतीचं काम त्या ठिकाणी चाललेलं. तिथंच आपण व्यापारी संकुल करतो. हे कशा करता चाललेलं? आम्ही आज आमच्या केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकार नाही म्हणून आम्ही काही गप्प रडत बसलो नाही आहे. त्याच्यातनं आपल्याला या शहराचा विकास कसा करता येईल याबद्दलचा प्रयत्न हा सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना विश्वासामध्ये घेऊन त्या ठिकाणी चाललेला आहे. याची जाणीव माझ्या परिसरातल्या नागरिकांनी निश्चितपणे त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. ठीक आहे, राजकारणामध्ये चढ उतार येत असतात. आम्ही पण आमच्या भागामध्ये काम करत असताना सतत 5 वर्षांनी लोकांच्या समोर जात असताना काय आपण कामं केलेली आहेत त्याचा संपूर्ण अहवाल आम्ही लोकांच्या समोर ठेवतो. आज माझी परळी प्रगतीच्या नव्या वळणावर अपूर्व विकास पर्व त्याचं आपण त्या ठिकाणी प्रकाशन केलेलं. माझ्या नागरिकांनी जरूर आपल्या सगळ्या सहकारी मित्रांनी धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली बाजीराव भैया असतील किंवा बाकीचे सगळे चंदूलाल बियाणी असतील, आमचे दीपकराव देशमुख असतील, या अनेक माझ्या सहकारी मित्रांनी मिळून हे जे काही काम उभं केलेलं आहे आणि वेळोवेळी त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष देण्याचं काम एका तरुण उमद्या सहकार्याने त्या ठिकाणी केलेलं आहे. मी स्वतः धनंजय मुंडेंना सांगितलं होतं, उशीर झाला, नांदेडवरनं तटकरे साहेबांना मुंबईला जायचंय, मलाही जालन्याला जायचंय आणि नंतर मी आणि राजेश उद्या बुलढाण्याला जाणार आहोत, आपण स्टेजवरच हे सगळं जाहीर करू. ते म्हणले नाही दादा, उशीर लागला तरी चालेल. आम्ही काय केलं, आम्ही इमारती कशा उभ्या केल्या, आम्ही कसं सभागृह उभं केलं. माझी नगराध्यक्ष तुम्हाला आणि सगळ्या माझ्या नगरसेवकांना विनंती आहे की एवढी प्रशस्त इमारत आपल्या सर्वांच्या करता इथं उभी केलेली आहे. तिथं माझ्या परळी शहरातला कुठलाही गरीब माणूस आला तर त्याला तिथं मदत झाली पाहिजे. तो
मोकळ्या हाताने परत जाता कामा नये. त्याला हेलपाटे लावावं लागता कामा नये. तो आपल्या पक्षाचा आहे का दुसऱ्या पक्षाचा आहे, तुम्ही आता या शहराचे नगराध्यक्ष आहात आणि त्याच्यावर कामं करत असताना हा विचार प्रत्येक लोकप्रतिनिधींनी ठेवायचा असतो. आम्ही देखील गेले 15 वर्ष काम करत असताना सुरेश अण्णांना किंवा राजेश टोपेंना कुणालाही विचारा, नेहमी आम्ही काम करत असताना जनतेचे प्रश्न आहेत ते आपल्या सर्वांचे प्रश्न आहेत. आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आहोत, आपण राज्याचे मंत्री आहोत आणि त्या कामात मार्ग निघाला पाहिजे हे सकारात्मक भूमिका आम्ही डोळ्यासमोर ठेवली. परंतु राज्याच्या काही भागामध्ये दुर्दैवाने काही ठिकाणी तशा पद्धतीनं पाहायला मिळत नाही. कधी कधी काही लोकांच्याकडं सत्ता जर आली तर त्या सत्तेचा गैरवापर केला जातो. त्या सत्तेचा गर्व हा कुणाच्या तरी डोक्यामध्ये शिरतो. काही जणांना त्याच्या संदर्भामध्ये आम्ही कुणीतरी खूप काही मोठं झालेलो अशा प्रकारची भावना वाढीला लागते. ही अजिबात पुढच्या वाटचालीच्या करता फायद्याची नसती आणि म्हणून या भागामध्ये माझ्या गोरगरिबांच्या करता त्यांच्या हक्काची घरं मिळाली पाहिजे. या भागामध्ये व्यवस्थितपणे अंडरग्राउंड ड्रेनेजचं काम झालं पाहिजे. वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. उद्याच्याला कुणालाही कुठली अडचण आली तर आमची नगरपालिका त्या अडचणीच्या करता धावून जाते. अशा प्रकारची कृती ही आमच्या सर्व सहकारी मित्रांच्याकडनं त्या ठिकाणी दिसली पाहिजे. कारण तरच उद्याला तुमचं माझं भवितव्य इथं चांगलं राहणार. बरेच प्रश्न आहेत. आज तुमचा माझा शेतकरी उद्ध्वस्त करण्याचं काम या राज्यकर्त्यांचं केंद्राकडे राज्यामध्ये चाललेलं आहे. आज शेती नातेवाल्यांच्या निमित्तानं स्वप्न दाखवली, काळा पैसा परदेशातनं आणण्याच्या करता वल्गना केल्या गेल्या. सांगितलं गेलं प्रत्येकाच्या अकाउंटला 15 लाख रुपये टाकू, याच्यातली एकही गोष्ट खरी झाली नाही. स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्तानं खूप काही सांगितलं जातं, परंतु त्याच्याकरता निधी दिला जातो का? आज मी येताना नगरवरून औरंगाबादहून जालना आणि जालन्यावरून माझ्या परळीला आलो. काय रस्त्याची अवस्था झाली, कशा रस्त्याची दुर्दशा झालेली. तिथं काही महाराष्ट्रातले मंत्री हे त्या विभागाचे मंत्री आहेत का त्या ठिकाणी वाळू उपसा करणारे मंत्री आहेत, याचा ताळमेळ लागेल. अक्षरशः मगाशी जालना जिल्ह्यामध्ये लोक एवढी वैतागून गेलेली आहे की तिथल्या लोकांना अजिबात या सगळ्या कामाच्या करता निधी मिळत नाही. आज राज्य सरकारवर करोडो रुपयाचं कर्ज झालेलं आहे. आज तुमचं माझं राज्य उद्योगधंद्यांच्या बाबतीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर गेलेलं आहे. तरुणांच्या तरुणींच्या हाताला काम मिळण्याच्या करता, बेकारी नष्ट होण्याच्या करता उद्योगपती गुंतवणूक करायला तयार नाही. राजेश टोपे सकाळी मला सांगत होते, दादा जालन्यामध्ये एकेकाळी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त स्टील तयार करणारे कारखाने होते. आज ते कारखाने बंद पडायला लागले. 80% तिथले कारखाने बंद पडले. कारण तिथं ज्या प्रकारे विजेचा दर या सरकारने लावलेला आहे त्याच्यातनं उद्योगपतींना तयार झालेलं स्टील लोखंड त्याला मार्केट राहिलेलं नाही. कसं तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार? कसं तुमचा माझा महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य राहणार? मेक इन महाराष्ट्र, मेक इन इंडिया कुठं गेलं हे सगळं? कशा पद्धतीची दिशाभूल चाललेली? मला तुम्ही सांगा, इथं जरी तुम्ही परळीतले असला तरी माझा आज बळीराजा सुखी आहे. माझी 3 वर्ष दुष्काळाने त्याला त्रासून सोडलेलं होतं. दुष्काळाने तो होरपळला. आता एवढा पाऊस पडला, बीड मध्ये देखील प्रचंड पाऊस पडला. ज्या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही दुष्काळी भागाचे दौरे केले, पवार साहेबांनी स्वतःच्या निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुकीचा प्रचार बाजूला ठेवला आणि दुष्काळी दौऱ्याला सुरुवात त्या ठिकाणी केली. अशा पद्धतीनं साहेबांनी सुरुवात केली. त्या बीड मध्ये आता एवढा पाऊस झाला, परंतु आज माझा शेतकरी अडचणीत आहे. त्याला सोयाबीन त्याचं उद्ध्वस्त झालं, त्याची बाजरी उद्ध्वस्त झाली. त्याला आता कपाशीमध्ये कितपत उत्पन्न मिळेल हे सांगता येत नाही. उसाला चांगल्या प्रकारचा दर ठेवला गेलेला नाहीये. त्याच्यामध्ये सरकारची जी मदत पाहिजे ती आमच्या शेतकऱ्यांना देण्याची या सरकारची दादत राहिलेली नाहीये. कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडून गेलेली. माझ्या धनगर समाजाला
कॅबिनेटला आरक्षण देतो, 100 कॅबिनेट झाल्यात अजून आरक्षण दिलेलं नाही. मुस्लिम समाजाला आम्ही लोकांनी दिलेलं 5% आरक्षण तेही थांबवून टाकलेलं आहे. मराठा समाजाला दिलेलं 16% आरक्षण, त्याच्यामध्ये चांगले वकील देऊन आजपर्यंत ज्या ज्या घटकाला आरक्षण मिळालेलं आहे त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता इतरांनाही त्या ठिकाणी बरोबर आणण्याचं काम करायचंय. परंतु त्याच्यामध्ये पोटचेप धोरण आज या महाराष्ट्र सरकारने स्वीकारलेलं आहे. शांततेच्या मार्गाने मोर्चे निघत आहेत, शांततेच्या मार्गाने मागण्या त्या ठिकाणी केल्या जात आहेत, कलेक्टरांना निवेदन दिली जात आहे. परंतु हे शासन त्या बाबतीमध्ये मत काय, तुम्ही कुणाला समाधानी करायला निघाल? आज व्यापारी समाधानी नाही, तरुणांना नोकऱ्या मिळत नाही म्हणून तरुण समाधानी नाही, माझा शेतकरी हवालदिल झालेला आहे, त्याला त्या ठिकाणी मदत होत नाहीये, आणि केंद्र सरकार कांद्याला न्याय देत नाही, माझ्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला न्याय देत नाही, उसाला 2 पैसे मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली, तर साखरेच्या निर्यातीवर 25% टॅक्स लावण्याचं काम हे सरकार करत आहे. हे सरकार कुणाचं आहे? हाही प्रश्न माझ्या परळीच्या जनतेने स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे. उद्याच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एवढी सगळी कामं धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली झाली. आता डायरेक्ट नगराध्यक्ष लोकांनी निवडायचा आहे, वॉर्ड वाईज त्या ठिकाणी नगरसेवक निवडायचे. खरं मागे आम्ही हे सगळं अनुभवलंय. मागच्या काळामध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना डायरेक्ट लोकांच्यात आम्ही नगराध्यक्ष निवडण्याचं काम केलं. आम्हाला लातूरमध्ये वाईट अनुभव आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जनार्दन वाघमारे हे नगराध्यक्ष झाले, विक्रम काळे आठवत असेल, आणि बाकीचे नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले. काम करायचं म्हटलं तर बहुमत नाही, नगराध्यक्ष पद तर आहे, परंतु एखाद्या ठरावाला मान्यता मिळत नाही. अशा प्रकारच्या घटना घडल्या म्हणून आम्ही ते नगराध्यक्ष पद डायरेक्ट लोकांच्यात काढून टाकलं. परंतु काय आता भाजपच्या मनात आलं, त्यांनी करून टाकलं. शिवसेना तर काय तिचं चाललंय त्यांचं त्यांनाच माहिती आहे. त्या सामना पेपरमध्ये व्यंगचित्र काढतात, जवानांची थट्टा करतात, जवानांना कमीपणा आणणारी व्यंगचित्र काढतात. जो तुमचा माझा जवान आपल्या पाकिस्तानच्या बॉर्डरवर पाकिस्ताननी जर वाकड्या नजरेने आपल्याकडे पाहिलं तर त्यांच्या अतिरेक्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम आपला भारतीय जवान करतोय. तो त्या ठिकाणी शहीद होतोय. म्हणून आपण परळीमध्ये बसलेलो, म्हणून आपण बारामतीमध्ये बसलेलो. त्याची जाणीव या लोकांना नाही. खुशाल शिवसेना त्यांची व्यंगचित्र काढली, मुकमोर्चाला मुकामोर्चा म्हणते. कुठेतरी महिलेचा आणि पुरुषाला एकमेकाचा मुका घेत असताना व्यंगचित्रामध्ये दाखवतात. ही त्यांची पद्धत, ही लोकांची थट्टा. अशा पद्धतीनं आया बहिणींचं अब्रू चव्हाट्यावर आणण्याचं काम ही शिवसेना करते. या शिवसेनेला काही ग्रामीण भागाशी घेणं देणं पडलेलं नाही. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, जय भवानी जय शिवाजी टाक खंडणी, त्यांचं काम होतं. काय त्यांनी केलं मुंबईला? कधीतरी मुंबईला येता ना तुम्ही, त्या मुंबई महानगरपालिकेची वाटोळ केलेली आहे. वाट लावली त्यांनी. सगळे खड्डे, कचऱ्यामध्ये भ्रष्टाचार करण्याच्या करता कचऱ्याला आग लावून देतात. कचरा कशाने वाहतात तर त्याच्यामध्ये स्कूटरचे नंबर येतात, रिक्षाचे नंबर येतात. या पद्धतीचा कारभार सध्या शिवसेनेचा चाललेला आहे. त्यांचं सगळ्यांचं साठलोट चाललेलं आहे. एकाने मारल्यासारखं करायचं, दुसऱ्यांनी रडल्यासारखं करायचं. या पद्धतीनं तुमच्या माझ्या महाराष्ट्राला, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पाठीमागे देण्याचं काम या भाजप शिवसेनेच्या सरकारचं चाललेलं आहे. मगाशी आपले प्रांताध्यक्ष म्हणले ते बरोबर आहे. मला तर या बीडचं कधी कळलंच नाही. एकदम दिलं की एकदम 5 जागा निवडून देतात, आणि एकच मागच्या वेळेस विमलताई मुंदडांना दिलं. यावेळेस एकट्या जयदत्ता अण्णांना दिले, बाकी सगळे भाजपच आणलं. कुठं बटणं दाबता काय दाबता आपल्याला तर काही कळत. आम्ही तशा पद्धतीनं कधी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं नाही. तुम्ही 5 आमदार दिले, आम्ही 2 मंत्रीपद दिली.
बाकीच्या कुठल्या तालुक्यात जिल्ह्याला 2 मंत्रिपद दिली नाही. इतरही बाबतीमध्ये सतत पवार साहेबांचं झुकतं माप या बीड जिल्ह्यावर त्या ठिकाणी असतं. आणि असं असताना यावेळेस तर आम्हाला वाटलं सुरेशांना पण चांगल्या मतांनी निवडून देईल, पण अण्णांना कधी बसवलं आम्हालाच कळलं. अण्णांना अजून खरं वाटलं, त्याच्यावर जरा जामखेडकर लक्ष दिलं अलीकडे. मला आताच म्हणत होते कर्जतला कधी जायचं, म्हटलं काय कर्जत आहे, नाही आपल्याला गेलं पाहिजे. अरे म्हटलं जाऊ म्हटलं. शेवटी बाबांनो काम केल्यानंतर देखील एखादं अपयश आल्यानंतर चांगल्या माणसाला देखील वाईट वाटतं. तुम्ही तुमच्या घरामध्ये, तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये, तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये कुठल्याही ठिकाणी चांगलं काम केलं आणि तुमच्या कामाच्या बद्दल तुम्हाला शाबासकी मिळाली नाही, तुमची कुणी पाठ थोपटली नाही, तुमचं कुणी कौतुक केलं नाही, तर आपल्याला पण थोडंसं मनाला वाईट वाटतं. तशा पद्धतीनं आज या परळी वैजनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून आपण जो काही विकास केलेला आहे, माझी तुम्हाला विनंती आहे, माझा दावा आहे, मी कुणावर आरोप प्रत्यारोप करतो अशाचा भाग नाही. जे चांगलं असेल त्याला चांगलं म्हणण्याची दानत आमच्या सारख्यांच्या मनामध्ये आहे. तशा प्रकारची शिकवण आदरणीय पवार साहेबांची, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमच्यावर आहे. गेल्या आजपर्यंत या नगरपालिकेची 5-5 वर्षाचा कारकीर्द जर काढली तर आताच्या नगरपालिकेच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नगराध्यक्ष सर्वात जास्त कामं त्या ठिकाणी झालेली, सर्वात जास्त इमारती झालेल्या, सर्वात चांगले काँक्रीटचे रस्ते त्या ठिकाणी झालेले. लातूरला एवढं सगळं मोठं शहर असताना रेल्वेने पाणी आणावं लागलं. ही वेळ माझ्या परळीच्या जनतेवर येता कामा नये याबद्दलचा प्रयत्न धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली आमच्या सगळ्या नगराध्यक्षांनी, सगळ्या टीमनी त्या ठिकाणी केलेलं आहे. अजूनही खूप काही चांगली कामं मी नेहमी सांगत असतो. जिथं जे चांगलं असेल, आज सभागृह देखील बघितलं, मला वाटतं 600 का 700ची कॅपॅसिटी आहे, अतिशय चांगल्या प्रकारे एअर कंडिशन आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं विनंती की उद्याच्याला छोट्या मोठ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंडे साहेबांच्या नावाने इथं उघडलेल्या सभागृहामध्ये ज्यावेळेस आपण जाल त्यावेळेस ते आपल्या सर्वांचं आहे. उगीच कुठेतरी 5 दिवशी थुंकू नका, कुठेतरी काहीतरी तंबाखू मारताना काहीतरी तुला तिकडे लावू नका. कधी कधी काहींना काय वाटतं, कुणाच तो गुमगुमीत खुर्ची दिसली तर उगीच ब्लेड मारायचं, काय आपल्याला मिळतं त्याच्यातनं, काहीतरी तिथं हृदय काढायचं, हार्ट बाण काढायचा, आमका तामका सायरा, त्याच्यामध्ये आरची फारशा तसलं काही काढायच्या भानगडीत पडू नका. हे चित्रपटातच बघायला बरं वाटतं, प्रत्यक्षात जग फार वेगळं आहे. निर्व्यसनी राहा आणि हे आपल्या सर्वांचं सभागृह आहे. उद्याच्याला कधी आम्ही मुंडे साहेबांच्या नावाने सुरू केलेल्या सभागृहामध्ये आलो तर आज ज्या पद्धतीनं सभागृह बघितलेलं आहे तशाच पद्धतीनं पुढं पण तुम्ही ते सभागृह चांगलं ठेवलं पाहिजे. हे तुमच्या सर्वांचं आहे. तुम्हाला कायमचं चांगल्या प्रकारची नाटकं तिथं पाहायला मिळणार आहेत, चांगली व्याख्यानं ऐकायला मिळणार आहेत, चांगले कार्यक्रम हे तुम्हाला त्याच्यातनं घेता येणार आहेत. आणि म्हणून हे सर्व आपलं आहे ही आपलेपणाची भावना परळीच्या प्रत्येक माणसाने मनामध्ये ठेवली पाहिजे. आणि तशा पद्धतीनं माझ्या नगर परिषदेच्या सगळ्या सहकारी मित्रांनी या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं जे काही काम केलेलं आहे त्याला मनापासून साथ. उद्याच्या येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावर आम्ही हे सगळे नगराध्यक्ष आणि बाकीचे सगळे नगरसेवक नगरसेविका उभे करणार आहोत. त्याच्यामध्ये काही तरुणांना पण संधी मिळणार आहे, काही नव्या चेहऱ्यांना महिलांना संधी मिळणार आहे, काही अनुभवी लोकांना पण संधी मिळणार आहे. अशा पद्धतीनं आणखीन आपल्याला चांगल्या प्रकारचा विकास करून घ्यायचा आहे. त्याबद्दल आम्ही कुठं कमी पडणार नाही याबद्दलची खात्री या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना त्या ठिकाणी देतो. आज आपल्या स्थानिक विकास निधीतून परळी शहरातील माधवबाग भागातील लुंबिनी नगर बौद्ध विहार, राजपूत धोबी समाजासाठी राष्ट्रीय संत गाडगेबाबा सामाजिक सभागृह आणि धनगर समाजासाठी अहिल्याबाई होळकर सभागृह अशा सर्वांच्या करता बांधण्याचं काम सुरू आहे. इतरही अनेक कामं
आपल्या धनंजय मुंडेंच्या मनामध्ये त्यांचे सर्व प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आम्ही सगळेजण सर्वतोपरी मदत करायला तयार आहे हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो। परंतु पुढच्या वेळेस काही झालं तर ह्या नगरीचा नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच आपण त्या ठिकाणी विजयी करा अशा प्रकारची देखील आग्रहाची विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो। जय हिंद।